राम राम भावानो, आज गेलो होतो बरं का मुंबई एअरपोर्टला. कस्टमरला सोल्याच आपल्याला मुंबई एअरपोर्टवरून बुकिंग आली. कस्टमरला फोन केला तर ते म्हणले P4ला आहेत. म्हणलं चला भावानो, मी आज तुम्हाला P4ला कसं पिकअप करायचं कस्टमरला ते सांगतो बरं का. भावानो तिथं जर गेला ओलाची बुकिंग असेल किंवा उबेरची बुकिंग असेल किंवा प्रायव्हेट असेल तर माझी होती उबेरची बरं का. त्याच्यामुळे मी गेलो उबेरच्या लाईनला. त्याच्यामुळे गर्दी नव्हती. फाटमने आपलं उबेरच्या लाईनला गेलो तर तिथं बघतोय तर काय डिग्गी फिगी भावाची ओपन केली नव्हती. कारण प्रत्येक वेळेस तर डिग्गी ओपन करून चेक करते ते बरं का. जाऊ द्या मला, आपल्याला काय करायचं. धाडदिशीन तिथं बटन फिटन दाबलं, धाडदिशीन कागद फिगत आला बरं का. आणि दांडकळ वरी झालं की मी निघालो बरं का. पुढे राईटला जायचं ना बरं का, वरी जाता येते राईटला. आपल्याला जायचं P4ला खाली, सरळ धाडदिशीन खाली जायचं. लेफ्टला जायचं नाही, ती एक्झिटचा रस्ता आहे. आपल्याला जायचं सरळ 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 पुढे पुढे गेलो का तुम्हाला सांगतो, पहिल्यांदाच आहे आपलं ओलाचं पिकअप करायचं, म्हणजे कस्टमरला पिकअप करायची. ही लेफ्ट साईडचं आहे. तर ओलाचं क्रॉस केलं की थोडं पुढे गेलं की तिथं आहे उबेरचं. कस्टमरला तिथं पिकअप केलं बरं का मी. आणि पिकअप करून आपण धडदिशीने पुढे निघालो. तर भावानं पुढे जर गेला कधी ओलाची लाईन वेगळी आणि उबेरची लाईन एक्झिटची वेगळी आहे बरं का. त्याच्यामुळं आपण काय केलं, उबेरच्या लाईनला एक्झिटला गेलो. आणि जी धडदिशीने आपण कागद आपल्याला बाहेर आला होता का, धडदिशीने त्या माणसाला दिला बरं का. ही घ्या म्हणलं. त्याच्याशिवाय ते आपल्याला सोडतच नाही बरं का. किती टाईम झाला, किती वेळेस थांबला ती बघतं आणि लगेच धाडदिशीने आपल्याला बाहेर सोडतं. मग काय ते दांडकळ वरी झालं आणि मी धडदिशीने बाहेर आलो बरं का भावानं. आणि निघालो आपल्या मार्गाला.